नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे घात. अपघात या शब्दाचीच मला वैयक्तिकरित्या प्रचंड भीती वाटते. आणि सध्या पुण्यात जे काही चाललंय, जे काही अपघात होत आहेत, त्यांच्याबद्दल तर आपण बोलायलाच नको. हे असे जे काही अपघात असतात ना, ते मनाला चटका लावून जातात आणि आयुष्य पलटवून टाकण्याची ताकद या क्षणांमध्ये असते. अशाच एका क्षणाची, एका प्रसंगाची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, असं मी तुम्हाला आज आवर्जून सांगते. ऐकूयात आपली आजची गोष्ट, घात. मला गाडी घेऊन जवळजवळ 6 वर्ष झाली आणि स्वतः ड्रायव्हिंग करायला लागून 5 वर्ष तरी लोटली आहेत. या 5 वर्षांत मी गाडीनं खूप प्रवासही केला. गाडी चालवण्याची आता कधी धास्ती वाटत नव्हती. पुण्यातला टिळक रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यानं सुद्धा अतिशय सफाईनं गाडी चालवत असे. व्हीलवर एक विलक्षण हुकूमत आली होती. मला स्वतःला त्याचा अभिमानही वाटत होता. का वाटू नये? इतक्या वर्षांत माझ्या हातून कधी अपघात असा झाला नव्हता. मुलाबाळांसह गोव्याला जाऊन आलो. महाबळेश्वरला तर अनेक वेळा गेलो. रात्री अपरात्री प्रवास केला, पण चुकूनही मी कधी अपघात केला नव्हता. आणि तो कधी होईल ही कल्पनाही आता मनाला शिवत नव्हती. याचा अर्थ मी गाफील होतो असा मुळीच नव्हे. उलट मी अतिशय सावध असे. अपघात आपल्याच चुकीमुळे घडतात असं नसून इतरांच्या चुकीमुळेही ते घडतात हे मी जाणून होतो. आणि म्हणूनच वाजवीपेक्षा मी अधिक सावध असे. वेगाचा मला मॅनिया नव्हता. वेगाला मी कधीही जिंकू दिलं नाही. हॉर्न वाजवण्याचाही कधी कंटाळा केला नाही. सदैव जागतं भान, नियमांचं काटेकोर पालन आणि सरावानं आलेली हुकूमत, यामुळे अलीकडच्या काळात अगदी किरकोळ अपघातही कधी केला नव्हता. अपघात हा शब्दच विसरून गेलो होतो. तो कधी घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तो घडला. आता कसा, काय, हे काय सांगू? दैवयोग म्हणायचा, दुसरं काय. केवळ दैवयोग. आपलं नशीब. आज बरोबर 4 महिने झाले या गोष्टीला. रविवारचा तो दिवस. आयुष्यात तो कधीही विसरणं शक्य नाही. त्याची आठवण बुजेलच कशी? रविवार, सुट्टीचा दिवस. सकाळी उठलो, चहा वगैरे झाला, जरा पेपर चाळले आणि 9च्या सुमाराला मटण आणायला म्हणून बाहेर निघालो. रिव्हर्स टाकून गाडी बेतानं फाटका बाहेर काढली. तोच कानावर हॉर्न आला. ती दुसरी गाडी जायतोवर थांबलो. सवयीनं 2दा हॉर्न वाजवला आणि गाडी वळून अगदी हळू गतीनं मी हमरस्त्यावर आलो. तोच माझ्या समोरून दोघा तिघांनी एकदम ओरडा केला, "आओ आओ!" आणि त्याच क्षणी माझ्या गाडी खालून कुणा पोराच्या किंचाळण्याचा आवाज आला. माझ्या काळजाचं पाणीच झालं. आधी कचकन ब्रेक लावला. गाडीच्या पुढच्या चाकाखालून किंचाळणं ऐकू येत होतं. चिळकांड्या उडाव्यात तसे अनेक स्वर त्यातून फुटत होते. कोणीतरी एक जीव चाकाखाली सापडलाय या कल्पनेनंच मी गुदमरून गेलो. काळीच लखलखू लागलं. ब्रेकवरचा पाय थरथरू लागला. एकदम माझ्या अंगातलं सगळं अवसानच गेल्यासारखं झालं. दरदरून घाम फुटला आणि समोरून धावत येणारे लोक ओरडत होते, "गाडी मागं घ्या, गाडी मागं घ्या." कसा बसा मी गिअरला हात घातला, तर गिअरच पडेना. त्या क्षणी मी भांबावलो. इतका गोंधळलो की गाडी रिव्हर्स घ्यायची म्हणजे काय करायचं हेच कळेना. फक्कन दिवा विझवावा आणि समोर अंधार पसरावा तसं काहीतरी झालं. आणि इतक्या वर्षांची सरावानं मिळवलेली हुकूमत एकदम कुठेतरी लुप्त झाल्यासारखी झाली. ड्रायव्हिंगचं सारं ज्ञानच एकदम विसरून गेलो. पळभर मेंदूला ताण दिला, स्मरणशक्तीला चाचपून पाहिलं. त्या क्षणी सगळे मला सोडून निघून गेले होते. माझ्या सहाय्याला एकही मज्जातंतू धावून आला नाही. ओढवलेल्या संकटातून बचावण्यासाठी माझ्यातलं असं कोणी जवळ राहिलंच नव्हतं. मला सदैव साथ देणारं माझं प्रसंगावधान गळून गेलं होतं. माझं जागतं भान आणि कौशल्य त्या एका क्षणात पसार झालं होतं. त्या संकटाच्या क्षणी होतो
मी केवळ एकटा, या सगळ्यांनी टाकून दिलेला एकटा. ज्ञान आणि स्मृती हरपल्यावर मागं राहणारं एक धड. समोरून लोक ओरडत होते, इशारा देत होते. गाडी खालून ते करुण किंचाळणं कानावर येत होतं. लोक ओरडत होते, गाडी मागं घ्या, गाडी मागं घ्या. कशी घेऊ? माझी थरथरणारी गात्र आंधळ्यासारखी चाचपडत होती. मी गिअर खालीवर करीत होतो. फ्लो तुटलेल्या गाडीचा स्टार्टर ओढीत होतो. इग्नेशन की फिरवून पाहत होतो. पण काय केलं पाहिजे हेच नेमकं समजत नव्हतं. निरुपायाच्या त्या केविलवाण्या जाणीवेनं मी एकदम पोरका झालो. आयुष्यात इतका हतबल मी कधीच झालो नव्हतो. माझी मलाच कीव आली. पण करू काय? मला काहीच सुचत नव्हतं. हँडब्रेक लावून खाली उतरावं तर काय बघायला मिळेल या कल्पनेनं जीव धास्तावला. मी न पाहिलेलं रक्त आणि विस्कटलेलं मांस माझ्या डोळ्यांपुढे आलं. पळभरच तो भास झाला आणि माझा घसा एकदम कोरडा पडला. कसाबसा एक आवंढा गिळला आणि निराश, हताश, सुन्न होऊन बसून राहिलो. आता दैवात असेल ते निमूटपणे भोगायचं. माझं हताश मन असं नपुंसक झालं, शंड बनलं. इतक्यात समोरून धावत येणारे लोक गाडीला भिडले. प्राण सगळे डोळ्यांत आणून मी पाहू लागलो. कुणीतरी एक जण पुढं झाला. मुलाला ओढून बाजूला घेतलं. पोर अवघं 7-8 वर्षांचं होतं. मी धीर करून नीट डोळ्याने न्याहाळलं. रक्ताचा कुठेही मागमूस नव्हता, पण पोर थरथरत होतं, रडत भेकत होतं. लोकांनी त्याला उभं केलं. दोन्ही पायांवर ते उभंही राहिलं. मग मीही हँडब्रेक लावून खाली उतरलो. एक मोठंच संकट टळलं होतं. चाक अंगावर चढलं असतं तर? तसं काही घडलं नव्हतं. हे ज्या क्षणी कळलं त्या क्षणी तो विझलेला दिवा पुन्हा लागला. पळून गेलेल्या त्या सगळ्या शक्ती पुन्हा माझ्याकडे धावून आल्या. प्रसंगावधान ओळखून मी पुढं झालो. त्याचे हातपाय हलवून पाहिले. लोकांना हे दिसावं म्हणून मुद्दामच केलं. लगेच 1-2 जण म्हणाले, काही विशेष लागलं नाहीये. मला मात्र त्याच्या कमरेजवळ आणि जरा मांडीचा भाग खरचटलेला दिसत होता. एका खुब्याला पोर हात लावू देत नव्हतं. माझ्यातल्या सगळ्या शक्ती आता काम देत होत्या. मी आजूबाजूला पाहत विचारलं, कोणाचा मुलगा? कोणीतरी एक जण बोललं, आहे कागद गोळा करणाऱ्या एका बाईचा. रस्त्यावर अशी पोरं सोडती आणि कागद गोळा करत हिंडती. पोर गरीबाचं होतं हे एक बरंच होतं. जवळच्या एखाद्या बंगल्यातलं असतं तर फार पंचायत झाली असती. त्या क्षणी मी सहज आजूबाजूला पाहिलं. लोकांनी हा हा म्हणता किती गर्दी केली होती. माझ्या गाडीभोवतीच 20-25 लोक गोळा झाले होते. भोवत्यालच्या बंगल्यांतील स्त्री पुरुषही बाहेर येऊन येऊन पाहत होते. कोणी घोळक्यांनी गच्चीत सज्जात उभे होते, तर कोणी खिडकीशी गोळा झाले होते. या सगळ्यांना अपघाताचं वृत्त लगेच कसं कळलं कुणास ठाऊक. 1-2 मिनिटांतच या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. इथं आता फार वेळ रेंगाळणं हिताचं नव्हतं. एवढ्यात एक बाई ऊर बडवीत आली. त्या पोराची ती आईच होती. मीच पुढं होऊन म्हणालो, बाई घाबरू नका, काही झालेलं नाही. मुलाला घेऊन तुम्ही गाडीत बसा, आपण डॉक्टरांकडे जाऊ. माझ्या या बोलण्याचा त्या गर्दीवर इष्टतोच परिणाम झाला. लोकांनीच तिचा आकांत बंद केला. कुणी म्हणालं, बाई भला माणूस हाय म्हणून लगेच डॉक्टरकडे घेऊन जातोय. दुसरा असता तर गाडी घेऊन पसार झाला असता. बस बाई पोराला घेऊन गाडीत. लेकराला पोटाशी कवटाळून ती म्हणाली, माझी येळ बरी र बाबा भगवंता, नाहीतर आज माझं वासरू गाडी खाली मरत होतं. एवढ्यात तिच्या ओळखीच्या किंवा तिच्या नात्या गोत्याच्या 3-4 बाया ऊर बडवत आणि तोंडांनी सूर काढतच धावत आल्या आणि गाडीला भिडून म्हणाल्या, कशी घातली र बाबा गाडी पोरावर? कसा असा घात केला? एकुलतं एक पोरं आहे की र बाबा पोटाला तिच्या. अहो काही झालं नाही, डॉक्टरकडे घेऊन जातो, काही काळजी करू नका. असं म्हणत कसं बस त्या बाईला आणि पोराला गाडीत घातलं. पटकन दारही लावलं. एवढ्यात एक सुशिक्षित मनुष्य मला इंग्रजीत म्हणाला, जनरल हॉस्पिटलमध्ये कुठे नेऊ नका, उगाच पोलीस केस आणि नाही ते लफडं मागे लागेल.
अगत्यपूर्वक केलेल्या त्या सूचनेबद्दल त्या अनोळख्या व्यक्तीचे आभार मानावेत म्हणून थँक्यू असं म्हणालो आणि गाडी स्टार्ट केली. माझी सगळी गात्र आता मला हवी तशी साथ देत होती. त्या गर्दीतून बाहेर पडलो. कुठे जायचं हे मनानं तत्काळ ठरवलं. अशा प्रसंगी आपल्या विश्वासातल्या डॉक्टरकडेच जाणं योग्य होतं. अशाच डॉक्टरकडं मी निघालो होतो. मात्र त्याचा दवाखाना खूपच दूर होता. बाईला काही शंका येऊ नये म्हणून मी मुद्दाम म्हणालो, बाई, जवळपास इथं डॉक्टर आहेत, पण मुलाला आपण चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. ती लगेच म्हणाली, वय, चांगल्या ठिकाणी चला. पोरगं लई उडायला लागलंय हो मालक. हे बघा, हे तर हात लावू देत नाही. सूज बी आली की हो. हो हो, घाबरू नका. असा धीर देत मी म्हणालो, थोडा धक्का लागलाय, सूज येणार, थोडं दुखणार की, पण आपण चांगले इलाज करू. डॉक्टर अगदी उत्तम आहेत. उत्तम औषध देऊ. तुम्ही काही काळजी करू नका. मी वाटेल तेवढा पैसा खर्च करून पोराला बरं केलं म्हणजे झालं ना. बाईनं डोळ्यांना पदर लावून एकदा डोळे पुसले आणि दोन्ही हात जोडून ती मला म्हणाली, 4 वर्षांमागं ह्या पोराचा बाम याला. तवापासनं तोंडात मांस धरल्यागत ह्याला जतन केलंय. माझं ह्याच्या आधीचं एक थोरलं पोरग औषधाविना मेलं आणि एकच मागं राहिलंय बघा. असं म्हणून ती बोलली, मालक, आज काय कमी जास्त झालं असतं तर हे पोरग कुठे भेटलं असतं मला. मी समोरच्या आरशात पाहिलं. ती माऊली पोराला कुरवाळीत होती आणि तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. मीही फार अस्वस्थ झालो. थोडा वेळ गप्प बसलो. तिच्या दुःखाचा तो काळ ओसरू दिला आणि मग म्हणालो, माई, वेळ बरी म्हणायची. तुमची आणि माझीही. इतक्या वर्षांत माझ्या गाडीला कधी अपघात झाला नव्हता. किडा मुंगी सुद्धा कधी मी अजून चिरडली नाही. पण आज माझ्या नशिबी काय आलं असतं. असा प्रश्न करून अतिशय सावधपणानं मी पुढे म्हणालो, पोटची पोरं तुम्ही अशी खुशाल रस्त्यावर कशी सोडून देता हो? 5-6 वर्षांच्या मुलाला गाडी आणि घोडा काय कळणार? अहो, मुलांची काळजी आपणच घ्यायची असते. पदरानं डोळे पुसून ती दीनवाण्या म्हणाली, आता काय सांगू मालक, पोर रस्त्यावर सोडायला काय आम्हाला हौस आली आहे? पण ठेवायची कुठे ती? कचरकुंड्या पालत्या घालून मी कागद गोळा करत हिंडती. मग पोराला कुठे ठेवणार? सकाळ सकाळ मिळलेले शिळपाक त्याला देऊन म्हटलं, बस बाबा खात. नुकता असा तुकडा खात बसलं होतं व मालक. माझ्या बाजूचा एक पुरावा पक्का करण्याच्या दृष्टीनं माझं सावध मन बोललं, अहो, पण नेमकं रस्त्यात कसं बसवायचं? जरा रस्ता सोडून कडेला नाही का बस म्हणायचं? यावरती बोलली, मालक, पावसानं चिक्कुल झालाय, सगळी दलदल झाली बघा. त्याला कडला आणि कुठे बस म्हणू? रस्त्यावरच जरा कोरडी जागा बघून खात बस म्हणलं होतं. तिचाच धागा पकडून मी लगेच म्हणालो, मग बरोबर आहे. पोर खाण्यात गुंग असलं पाहिजे. अहो, कारण मी गाडी फाटकाच्या बाहेर काढली आणि 2-3दा हॉर्न देऊन पुढे निघालो होतो. त्याला खाण्याच्या नादात हॉर्न ऐकू आला नसावा. तरी बरं, मी अगदी सावकाश चाललो होतो. गाडी वेगात असती तर काय झालं असतं? दवाखाना येऊतोवर काही गोष्टी मोठ्या कौशल्यानं मी तिच्या गळी उतरवल्या. चूक माझी नव्हती हे अगदी नकळत तिला पटवूनच दिलं म्हणा ना. प्रसंग पडला तर आजूबाजूच्या बंगल्यातील लोक माझ्या बाजूनच कशी साक्ष देतील हेही सांगितलं आणि सगळं माप पूर्ण तिच्या पदरात घालून वर म्हणालो, तरी काही काळजी करू नका, मी काही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. औषधोपचारासाठी लागेल तो सगळा पैसा मी खर्च करीन. मग झालं. ती म्हणाली, वय मालक, गोरगरिबासाठी केलेलं कुठं वाया जात नाही. पुण्यच लागतंय बघा तेवढं. एवढ्यात दवाखाना आला. गाडी उभी करून मी आधी आत गेलो. डॉक्टरांना भेटून हकीकत सांगितली. मला धीर देत ते म्हणाले, ठीक आहे, घेऊन या पेशंटला. डॉक्टरांनी सर्व तपासणी केली. पोरधड तपासू देत नव्हतं, पण एकूण त्यांना अंदाज आला. ते मला इंग्रजीत म्हणाले, तसं फ्रॅक्चर वगैरे काही दिसत नाही, पण नक्की सांगताही येत नाही. पोटही फुगलेलं दिसतं. असं करू, मलम आणि गोळ्या देतो, 4 दिवस पाहूयात. डोंट वरी. मला पुष्कळच धीर आला. त्या दोघांनाही गाडीत बसवलं
आणि गाडी सुरू होताच मी म्हणालो, आता काही काळजीचं कारण नाही बाई. ही औषधं भारी आहेत. 4 दिवसांत बरं वाटेल त्याला. आणि हो, हे डॉक्टरही साधे नाहीत हं. खास मुलांचे डॉक्टर आहेत. नुसती तपासणी फीस त्यांची 20 रुपये. आपले दोन्ही हात जोडून ती मला म्हणाली, बरं झालं. यांच्या हाताला येस येऊ द्या. माझं पोरग जगू द्यावं तेवढं. अहो असं उदास होऊ नका. काही झालेलं नाही त्याला. आणि हे पहा, काही हाडाला बिडाला मार लागला असता तर पोर जागच्या जागी बेशुद्ध झालं असतं. हातापायांच्या हालचाली होत आहेत. काही काळजीचं कारण नाही. तुमच्या डोळ्यात देखत डॉक्टरांनी तपासलं ना सगळं. पायही हलवून पाहिला. कमरेवर त्यांनी बुक्क्या सुद्धा नाही का मारून बघितल्या. अहो हाडाला काही धक्का लागला असता तर सोसलं असतं का त्याला. हा मग तसलं काही नसेल ना हो. अहो मग काय सांगतोय तर. तसं मुळीच काही नाही. इंजेक्शन तरी दिलं का त्यांनी. हा वही की. तसं काय असतं तर दिलं नसतं का. वही की. अहो आणि घरी तरी सोडलं असतं का. काळजी करण्यासारखं काही असतं तर लगेच दवाखान्यात ठेवून घेतलं असतं. असतं का नसतं. वही की. असं खूप धीर देऊन झाल्यावर मग मी विचारलं, तुम्ही राहता कुठं. ती म्हणाली, तुमच्या तिकडच पर्वतीला झोपडपट्टीत राहतो मालक. हा एक खानाची झोपडी. आणि कोण कोण असतं घरी. मालक जाऊन 4 सालं झाली. आई एक हाय. म्हणजे तुम्ही मायलेक आणि आई. वय भाऊ एक हाय, पर ते शेजारी. आणि काम काय करता. काय काम करायचं. रस्त्यावर पडलेलं कागद गोळा करती. दिसभर गोळा करावं तेव्हा 1 रुपया सुटतोय. तू मग 4 लोक शिळपाका देतात. कशाचं मालक जी ना आमचं. काल रातचं तर नुसतं 12 आण्याचं पीठ आणून अहो तसंच पाण्यात कालवून खाल्लं बघा. काय त्याला मीठ तिखट मिळतंय होय. यावर मी गप्पच झालो. डेक्कन जिमखाना आला आणि गाडी एका बाजूला उभी करून मी त्या बाईला म्हणालो, असं करा, हे पैसे घ्या, जरा केळी वगैरे काहीतरी घेऊन द्या मुलाला खायला. मी दिलेली 10ची नोट घेऊन बाई केळ्याच्या गाडीकडे गेली आणि थोड्या वेळानं परत येऊन म्हणाली, मालक लय महाग आहेत हो, 1.5 रुपया डझन म्हण. मी दिलेले पैसे खर्च करण्याचाही तिला धीर झाला नव्हता. मी म्हणालो, अहो असू देत महाग, आणा 1 डझनभर, खाऊ द्या त्याला. तिला मी परत पाठवलं, पण 1 डझनभर केळी न आणता मोठा धीर करून अर्धा डझनच आणली आणि बाकीची मोड परत देण्यासाठी तिनं हात माझ्या पुढं केला. मी आणखी एक 10ची नोट काढून तिच्या हातावर ठेवत म्हणालो, हे घ्या आणि 4 दिवस मुलाला जरा चांगलं काहीतरी खाऊ घाला. त्या दुकानात जा, तिथं पेढे, बर्फी, चिवडा हे सगळे पदार्थ आहेत. काही मुलाला आवडेल ते थोडं घेऊन या. मी बोट करून दाखवलेल्या दुकानाकडे बघत ती उभीच राहिली. मी पुन्हा म्हटलं, अहो जा जा, तिथे सगळं मिळेल. काय हवं ते घ्या ना. मी दिलेले पैसे कपाळाला लावत ती म्हणाली, कशाला मालक चिवडा बिवडा ह्यात पैसा दवडायचा हो. ह्याच पैशाच्या काहीतरी कन्या घुगरे शिजून 4 तिथं 8 रोज घालीन की पोराला. असं म्हणून ती आत येऊन गाडीत बसली. गाडी सुरू झाल्यावर मी म्हणालो, असं करा, मुलाला बरे वाटेतोवर रोज आमच्या घरचं जेवण घेऊन जात जा. आणि हे बघा, लोक काहीतरी शिकवतील, कोणाचं काही ऐकू नका हं. हात जोडून ती म्हणाली, नाही मालक, कोण काय शिकवलं तर आम्ही कशाला ऐकू. आता पोराचा आईवा तुम्हीच व्हा आणि एवढं बरं करा बघा, मग काय बी न गा आम्हाला. त्यांना घेऊन घरी आलो. तिची आई, तिचा भाऊ हे सगळे आमच्या फाटकातच उभे होते. त्यांच्या झोपडपट्टीतले इतरही काही लोक गोळा झाले होते. गाडी जवळ येताच त्या पोराच्या आजीनं हंबरडा फोडला. मी बाईला म्हणालो, बाई तुम्हीच सांगा काही विशेष लागलेलं नाही हे, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. त्या माऊलीनं माझं ऐकलं. त्या 20 रुपयांचे उपकारच तिला मोठे वाटत होते. खाली उतरल्याबरोबर सगळ्यांना तिनं गप्प केलं. कुणाला तिनं तोंडही उघडू दिलं नाही. मग मी म्हणालो, बसा, इथं विश्रांती घ्या, चहा करायला सांगतो. मुलाला 1 गोळी आत्ता द्या, ते मलमही लावा आणि जेवण होईल हा थोड्या वेळात, मग जेवण घेऊनच मग जा. त्यांना खाली सावलीत बसवून जिना चढून मी वर आलो. त्या सगळ्यांसाठी चहा ठेवायला सांगितला. पाणीही पाठवलं आणि अंगावरचे कपडे बदलून मी कॉटवर पडलो. अगदी निपचित.
हातापायांची हालचाल सुद्धा करावीशी वाटत नव्हती. डोळेही उघडावेसे वाटत नव्हते. एखाद्या पालीसारखा गादीला चिकटून बिलगलो होतो. केवढं संकट टळलं होतं. एखादं प्रचंड वादळ होऊन थैमान घालून जावं तसं झालं होतं. वादळ ओसरलं तरी पडझड मागं राहिली होती. दुपारी 1च्या सुमाराला पत्नी म्हणाली, "अहो उठा, थोडं खाऊन घ्या ना." त्या बाईला वाढून दिलं, "आपलं झाल्यावर देऊ." मी म्हणालो, "नाही नाही, तिला आधी वर बोलव, वाढून दे आणि मग आपण जेवू." ती बाई वर आली, दिलेलं घेतलं आणि ती म्हणाली, "मालकाला बोलवा, माझी आई जरा भेटणार आहे." बाहेर चाललेला हा संवाद माझ्या कानी आला. मनात आलं, तिची आई का भेटू इच्छिते? कोणी काही शिकवलं असेल? काही का असेना, भेटू व काय म्हणते पाहू. असा विचार करून मी बाहेर गेलो आणि तिच्या आईला विचारलं, "काय म्हणता आजीबाई?" ती म्हातारी पुढं थरथरत्या मानेनं माझ्याकडे एकटक बघत म्हणाली, "लोक काय बाय शिकवत्यात, पर मालक आम्ही म्हणालो मागून एक भाकरी घेऊ. आम्हाला दुसरं काय न ग मालक, पोरग वाचू द्या, त्याला बघा. तुम्हीच त्याचा आई व्हा मालक, एवढं हात जोडून सांगाय आले." असं म्हणून ती एकदम खाली वाकली, पाया पडून ढसढसू लागली. एक म्हातारी बाई अशी पाया पडताना पाहून मला अगदी कसंसच झालं. मी चटकन मागं सरून म्हणालो, "अहो आजीबाई, अहो असं काही करू नका. त्या पोराची जिम्मेदारी माझ्यावर. वाटल्यास त्याला पुन्हा घेऊन डॉक्टरकडे जाऊ. काही काळजी करू नका. जा तुम्ही." त्या दुपारी मग मला जेवण गेलं नाही. रात्री धड झोपही लागली नाही. सकाळी उठल्यावरही चिंता सुरू झालीच. चहा सुद्धा होतो ना होतो तोच ती बाई येऊन दारात उभी राहिली. "काय बाई?" मी घाबरत विचारलं आणि ती रडत म्हणाली, "रासाला पोराला झोप नाही हो, अंगात ताप भरलाय निसता. मी डॉक्टरांना सांगून औषध घेऊन येतो." "होय, अजून काय गोळ्या पिळ्या दिल्या तरी बरं होईल. सुजबी हाय बघा आणि दुखते दुखते असं म्हणतोय सारखा." "आता 1-2-4 दिवस थोडा त्रास होणारच. पाहू, मी डॉक्टरांना भेटतो." वर करणी मी धीर देत होतो, पण आतून मीही कोलमडलो होतो. असे 2-3 दिवस गेले आणि मग एक दिवस ताप उतरल्याचं कळलं. चिंता काळजी कमी झाली. असे 2-4 दिवस गेले. मी रोज डॉक्टरांना भेटून रिपोर्ट देत होतो. डॉक्टरही म्हणाले, "आता काळजीचं काही कारण नाही." मलाही थोडा धीर आला होता. चिंता दूर झाली असं वाटत होतं. आणि शनिवारी संध्याकाळी कातर वेळेला त्या पोराची आई अचानक घरी आली. माझ्या काळजात चर्र झालं. मी उठून पुढं होत म्हणालो, "का हो बाई, काय झालं?" पदरानं डोळे पुसत ती कशी बशी बोलली, "आज दुपारपासनं ताप एकदमच भडकलाय. तापानं नुसतं हुंबाय लागलंय बघा." घरी क्रोसिनच्या गोळ्या होत्या. त्या देऊन मी म्हणालो, "यानं ताप कमी होईल. गेल्या गेल्या एक गोळी द्या. सकाळी त्याला आपण घेऊन डॉक्टरकडे जाऊ. आत्ता गेलो असतो पण अंगात ताप आहे, वारा वगैरे लागेल, म्हणून आत्ता नको. या गोळीनं ताप नक्की कमी होईल बघा." दिलेल्या गोळ्या घेऊन बाई गेली. मला न राहून मी डॉक्टरांना फोन केला. फोनवर ते म्हणाले, "क्रोसिन दिले हे ठीक आहे, पण असा ताप का यावा हा एक प्रश्नच आहे. मला वाटतं आपण एक्सरे वगैरे घ्यावा हे बरं. उद्या घेऊन या, पाहूयात." डॉक्टरांचा हा स्वर नेहमीचा नव्हता. तो मला जरा वेगळा वाटला. मी उदास झालो. ती रात्र फार फार वाईट गेली. आणि भल्या सकाळी दारावरची बेल वाजली. दुधाच्या बाटल्या तर नुकत्याच आल्या होत्या. पेपरवाला तर नसेल, पण तो एवढ्या सकाळी कुठला येतोय? मग ह्या भल्या सकाळी कुणी बेल वाजवली? मी दार उघडलं. पाहतो तर झोपडपट्टीतले 4-5 लोक असे समोर उभे. त्या बाईचा भाऊही त्यात होता. माझं काळी चर्र झालं. मी सुन्न होऊन पाहतच उभा राहिलो. खरं म्हणजे आतून उन्मळून पडलो होतो. नजरेला नजर देता येत नव्हती. कशी देणार? त्या बाईचा तो भाऊ आपल्या हाताच्या दोन्ही पंजात तोंड लपवून फुंदत होता, हुंदके देत होता. मी म्हटलं,
काय काय झालंय? काय काय होणार? घात झाला मालक, घात झाला. पोरग गेलं. माझ्या भरीवर आभाळ कोसळलं. देवानं घात केला मालक, देवानं घात केला हो. पुन्हा भक्कन दिवा गेल्यासारखा झाला. मी विलक्षण भांबावलो. वाटलं असा प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. नेमका आज रविवारच होता. माझ्या पत्रिकेतील घातवार. आता यातून निभवायचं कसं? माझ्या स्मृतीचा तळ ढवळला. बुडबुडे वर आले. सावधगिरी म्हणून मी एक गोष्ट केली होती. अपघात झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बँकेत जाऊन कॅश 2000 घरात आणून ठेवले होते. वेळ आहे, प्रसंग आहे, लागले तर घरात असावेत म्हणून. ती कॅश आणतानाही एक काळजी घेतली होती की पुडकी मोठी दिसावीत म्हणून सगळ्या 10च्या नोटा घेतल्या होत्या. या नोटांनी काम केलं. या 2000च्या पांघरुणाखाली सगळं झाकून टाकलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्या मुलाच्या आईनं आणि आजीनं काही काळ या बाजूला फिरकू नये असंही आपसाण ठरलं. म्हणजे कोणी विचारायला नको आणि सांगायला नको. त्या बाईच्या भावानं सारी जिम्मेदारी घेतली. छातीला हात लावून तो म्हणाला, काळजी करू नका, भल्या माणसाची आबरू आम्ही घेणार नाही. आणि काहीतरी गेलेला जीव मागं येणार हाय वय. नशिबाला दोष द्यायचा आणि तळमळत गप बसायचं. दुसरं काय? सगळं मिटलं. जीव भांड्यात पडला. 4 दिवस गेले आणि माझं स्वास्थ्यच हरपलं. रात्री अपरात्री मी दचकून उठू लागलो. स्वप्न पडू लागली. स्वप्नात कधी रक्ताच्या चिळकांड्या उठताना दिसायच्या, कधी ती म्हातारी गपकन माझे पाय धरते असं दिसायचं. एक स्वप्न तर मोठं विचित्रच पडलं. एका भल्या मोठ्या नागाला केळाची फणी दिसली आणि हा नाग माझा पाठपुरावा करू लागला. तो अचानक समोर येऊन उभा राहायचा. ती केळाची फणी माझ्या नाकासमोर डोलू लागायची. मी दचकून उठायचो. अंग घामानं भिजलेलं असायचं. आणि मालक, केळी लई महाग आहेत असं म्हणून सांगत येणारी ती माय दिसायची. पदरानं डोळे पुसणारी, लेकराला पोटाशी कवटळणारी आणि तुम्हीच आईबा व्हा असं म्हणणारी. माझी झोप उडाली. 4 महिन्यांत माझं वजनही खूप घटलं. अपराधीपणाची जाणीव सारखी पोळत राहिली. त्या 2000नी तशी सुटका केली नव्हती. पांघरूण फक्त घातलं होतं. जगाला गुन्हा माहीत होता, पण भोगायची ती शिक्षा मी भोगतच होतो. डोळ्यांपुढं सारखी आठवण नको म्हणून येईल त्या किमतीला गाडीही विकायची ठरवली. विकणे आहे म्हणून जाहिरातही दिली. लोक येऊ लागले आणि अगदी परवाची गोष्ट, गाडीच्या ट्रायलला म्हणून आम्ही बाहेर पडलो. एक झोपडपट्टी आली. इशारा देत मी म्हणालो, जरा सावकाश हा, लहान मुलं असतात. जवळच झोपडपट्टी आहे म्हणून काळजी घेतलेली बरी. रस्ताही अरुंद होता. गाडी सावकाश निघाली आणि मी एकदम म्हणालो, अहो थांबवा थांबवा. गाडी उभी राहिली. झटकन मी खाली उतरलो. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती बाई आणि आणि ते पोर, ते दोघंही साक्षात माझ्यासमोर उभे होते. गेले 4 महिने मी सजा भोगत होतो. आतल्या हात झिजत होतो. माझ्या हातून पोराचा घात झाला म्हणून माझी झोप उडाली होती. रोज स्वप्नात त्या मायलेकरांना मी पाहत होतो, दचकून उठत होतो. आणि आज माझ्या समोर ते असे उभे होते, असे उभे होते. ही होती आपली आजची कथा, घात. आपण बऱ्याचदा अशा गोष्टी ऐकतो की आपल्या लेकरांना, मुलाबाळांना हत्यार करून अशी कित्येक मंडळी पैसा कमवत असतात, लोकांना लुबाडत असतात. ही त्यांची मजबुरी म्हणावी का? खरंच इतकी वाईट वेळ असेल
की आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून पैसा कमवावा? की आपण त्यांच्या जागेवर उभं राहून विचार केला तर त्यांचं योग्य वाटेल? खरंच आता कोणाची बाजू घ्यावी हे मला कळत नाहीये. आपण ज्याच्या जागी उभे राहू, त्याच्या जागची बाजू आपल्याला कधी-कधी बरोबर वाटत असते. पण दुसऱ्याच्या जागी उभं राहून मात्र ती चुकीचीच वाटते. आपल्या नायकाची खरंच काही चूक होती का? तो माणूस जवळ-जवळ मरणयातनाच भोगत होता. यात बाजू तरी कोणाची घ्यायची? पण घात झाला होता, एवढं मात्र खरं. मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि जर ही कथा आवडली असेल तर इतरही कथा नक्की ऐका आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलची मेंबरशिपही तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.